विनोबा भावे यांच्या स्मरणार्थ महेंद्र शेठ घरत स्वागत कमान उभारणार पेण रायगड उपसंपादक संजय गायकवाड। पेण तालुक्यातील गागोदे बुद्रुक येथे विनोबा भावे यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जयंतीनिमित्त भूदान चळवळीतले प्रणेते आणि भूदान चळवळीद्वारे भूमिहीनांना जमीन देणारे भारतरत्न विनोबा भावे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी पेणचे नायब तहसीलदार प्रसाद काळेकर यांनी या गागोदेचे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत व त्यांनी एक सूचना मांडली की विनोबा भावे यांची भव्य कमान ही होणे गरजेचे आहे। विनोबा भावे यांचे कार्य खूप महान आहे, त्याला अनुसरून महेंद्र शेठ घरत यांनी घोषणा केली की तुम्ही फक्त पुढच्या काही गोष्टी आहेत त्या सुरू करा। कमानीला जो लागणारा जो काही निधी असेल, खर्च असेल तो आम्ही कसा करायचा ते आम्ही करतो, परंतु विनोबा भावे यांची कमान होण्याची गरज आहे। भूदान चळवळीतले एक महान संत म्हणून ओळखले जाणारे विनोबा भावे यांच्या नावाची कमान ही होणारच, असे महेंद्र शेठ घरत यांनी सांगितलं। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 ला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। आणि याच्यामध्ये उजाला मिळाला की कशासाठी लढलो, पुढे काय करायला पाहिजे, विनोबांचा विचार काय होता आणि तो आपण प्रत्यक्षात जगला पाहिजे असं वाटतंय। आणि म्हणून त्या निमित्तानं आम्ही आता जोडले गेलो आहोत आणि आम्ही कायमचे आश्रमाशी जोडले जाणार आहोत असं विजयजींना मी शब्द देतो आणि थांबतो। ब्रिटिशांची जुलमी राजवट होती, टॅक्स होते, फार अत्याचार अन्याय होता आणि भारत देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळावं आणि त्यांनी मुक्तपणे त्यांना जीवन जगता यावं हा विचार होता। पुढे आपण समजा विनोबाजींनी भूदान चळवळ राबवली की ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी लोकांना दिलं पाहिजे। हा कम्युनिझमचा खरा विचार का सर्वांना जेवता आलं पाहिजे, शुद्ध अन्न वस्त्र निवारा, आपल्या गरजा काय अंगावर कपडे पाहिजे, दोघांचं जेवण मिळालं पाहिजे आणि वर छत असलं पाहिजे। जी सुरुवात जर तुम्ही सांगितलं पाण्यासाठी जेव्हा काल एप्रिल मे महिन्यामध्ये खाली उतरावं लागायचं आम्हाला, ते आम्ही पण भोगले का नांगर धरलाय, लावणी केली, कापणी केली, 10वी पर्यंत चपला आमच्या पण पायात नव्हत्या आणि ते मॅन्डेटरी होते, करावंच लागत होतं। आणि जसं वरून पाऊस पडायला लागलं तर कुठं कुठं तुम्ही ते मातीची वाटी होणार, इथं पडते पाणी काय तिथं पडते, अशातून गेलो। अति प्रचंड गरिबी आपण पाहिली, कोणच श्रीमंत नव्हता, ठराविक सावकार ज्यांच्याकडे जमीन होती तर ते श्रीमंत होते आणि बाकी सर्व आपण कुल होतो। नंतर कुल कायदा झाला, परंतु जशी भूदान चळवळ हा एक उद्दिष्ट व्यापक होता का ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे, प्रचंड जमीन आहे, त्यांनी ते तुमच्याकडे जे काम करतात त्या कामगारांना असेल किंवा शेतकऱ्यांना तुम्ही जमीन दिली पाहिजे। बापूसाहेबांना त्याच्या कुटुंबियांचं आपण मनापासून जोरदार टाळ्याने अभिनंदन केलं पाहिजे। 208 एकर जमीन त्यांनी दिली, परंतु ती विनोबाजींनी कसं का लाखो हेक्टर जमीन त्यांनी संपादन केली आणि शासनाच्या माध्यमातून पुन्हा दिली असेल। इथे गरीब कोण आहे माझ्या भागात, बरं जेवायला मिळत नाही दोन वेळेचा, अशा लोकांच्या नावावर त्यांनी सातबारा केला आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली। खरं तर आपण येतो अधिकारी आहेत काय, पुढारी आहोत काय, सगळे शून्यातून आलेले आहेत, अंतरिक्षातून आलेले विचारांची ओळख झाली। इथून हळूहळू आपण विनोबाजींकडे येऊन गाव खऱ्या अर्थाने गाव जगायचं असेल तोपर्यंत या देशाचं काही बदल होणार नाही याच्याशी निर्धार करून, पण आज मला ग्राम स्वराज्य करून काम करता येत नाही, म्हणून जेवढे काही लोकांच्या बांधावरती जागा लावून एकूण आम्ही 3 वर्ष काम करत आलो। विहिरीचा प्रश्न सुटायचा असेल तर बाजूला कुठेतरी तळ काढलं पाहिजे असं त्यावेळेला माझ्या मनात आलं, असं तळ निर्माण केलं आणि 2 वर्ष तळ निर्माण केलं। आता त्यांनी दिलेल्या पैशातून आम्ही मजुरी दिली लोकांना, पण मजुरी जरी गेली आपलं गावाचं काम आहे या भावनेने जे काय काम केलं ते मला खूप आनंद देण्याचं